नमस्कार. उन्हाळ्यामध्ये जे सिंचन असतं ते सिंचनाचं मुख्य सिंचन काय असतं तर सगळं मुळं भिजली पाहिजेत. तर त्याच्यामध्ये आपण प्रवाही पाण्याने देतो पाटाचं पाणी, तरी सगळी मुळं भिजत नाहीत. सूक्ष्म तुषार सिंचन आणि तुषार सिंचन. आता हे जे आहे तुषार सिंचन आहे, हे एका गुंठाला एक हा आहे. हा 20 फूट रेडियस म्हणजे 40 फूट डायमीटरमध्ये हे पाणी पडतं आणि याचा डिस्चार्ज जो आहे ते 450 लिटर पर आवर आहे. म्हणजे सगळी जमीन एक 15 मिनटात भिजून जाते आणि मग ह्याने हवेमध्ये ओलावा पण निर्माण होतो, कारण हवेतनं पाणी पडतं आणि हे वनस्पतीच्या अवशेषांवर पडतं, त्याचे कुजण्याची क्रिया पण चालू होते. पाटाच्या पाण्यामध्ये कुजण्याची क्रिया चालू होत नाही. तर जमिनीची सुपीकता वाढण्याच्या दृष्टिकोनातनं, हवेमध्ये आर्द्रता वाढण्याच्या दृष्टिकोनातनं, पाणी आणि विजेची बचत होण्याच्या दृष्टिकोनातनं आज न उद्या आपल्याला हे करणं आवश्यक असतं. कारण जेव्हा आपण सेंद्रिय शेती सुरू करतो त्या मातीमध्ये गांडूळ खूप वाढून मातीची सच्छिद्रता तयार होते, त्याचे प्रवाही पाणी पुढेच सरकत नाही.